फिरून घ्या. मागूनच द्या, मागून एवढे आलं. संघर्ष हा फक्त आता शिक्षणापर्यंत राहिलेला नाहीये. संघर्ष हा अख्ख्या भारताच्या डेव्हलपमेंटचा राहिलेला आहे. आतापर्यंत आपण 21 जीव गमावलेला आहे आणि शिक्षण हा आपला हक्क आहे. प्रत्येक गरजू, प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा राईट मिळायला हवं. आज आपण 21 जीव गमावलेले आहे. हा आकडा वाढायला नको. त्यासाठी आपण इथे गोळा झालेले आहोत. माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना, प्रत्येक जागरूक नागरिकांना म्हणणं आहे की तुम्ही एकत्रित व्हा आणि या झालेल्या अन्यायाला पुढे या. नीटच्या पेपर फुटीमुळे ज्या 21 विद्यार्थ्यांनी आपलं आत्महत्या केली आहे त्यांना आम्ही शांतपूर्वक चंद्रपूर जिल्ह्यातून कॅन्डल मार्च काढून त्यांना 2 मिनिटांसाठी मौन श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. आणि हा लढा समोर असाच तेवत ठेवण्यासाठी चंद्रपूरतील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या सपोर्टमध्ये स्टुडंटसाठी उभे राहायचं आहे आणि प्रत्येक आंदोलनाला वगैरे सपोर्ट करायचा आहे. आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल सर्वांनी एकत्र यायचं आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे. बलिदान कधीही व्यर्थ जाणार नाही. आता याच्या पुढे कोणीच आत्महत्या करणार नाही. आपण एकजूट आहोत. आपण आंदोलन करू आणि या संकटाला सामोरे जाऊ. दिल्ली येथे जंतर मंतर येथे आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाला आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी 20 जुलैला सर्व विद्यार्थ्यांतर्फे पाठिंबा जाहीर केलेला आहे. तसंच ज्या नीटच्या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावलेला आहे त्या सरकारचा आम्ही ते निषेध करत आहोत आणि त्या ज्या 21 विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावलेला आहे त्यांना आज आम्ही कॅन्डल लावून आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. आणि सर्वांना हे सांगू इच्छितो की आजच एक सभा घेण्यात आलेली आहे. तिथे सर्व विद्यार्थी उपस्थित होते आणि त्या सभेमध्ये एक साखळी उपोषणाचा निर्णय सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमाने घेण्यात आलेला आहे. आणि हे साखळी उपोषण लवकरच करण्यात येईल आणि भव्य असा पुन्हा जिल्हाभर एक भव्य मोर्चा काढून सर्व विद्यार्थ्यांनी दिल्लीपर्यंत हा मोर्चाचा संदेश जाईल. असा मोर्चा चंद्रपूर जिल्ह्यात लवकरात लवकर काढण्यात येणार आहे असं या सभेमध्ये सर्व विद्यार्थ्यांतर्फे ठरविण्यात आलेले आहे.